पवारांच्या पुण्यातल्या पत्रकार परिषदेत म्हणजे पुणे परिसरातल्या पत्रकार परिषदेतलं हे वक्तव्य होतं की विलिनीकरण म्हणजे नक्की कुणी कुणात यायचं। सध्याच्या घडीला शरद पवार गट हा इंडिया आघाडीमध्ये आहे आणि तुम्ही एनडीए मध्ये आहात। अशा वेळेला जर विलिनीकरण होणार असेल तर त्यांना तिकडून इकडे यावं लागेल हे अजित पवार बोलले होते की नव्हते विकासजी? नाही, काय आज दादांच्या अनुपस्थितीमध्ये आपण ही चर्चा करतोय। आज दादा असते तर हे प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थाने घ्यावेच लागले नसते, परंतु दादांचा जे काही मुद्दा होता की आम्ही महायुतीमध्ये म्हणजे राष्ट्रीय लेवलवरती एनडीए बरोबर आहोत आणि त्यामुळे या सगळ्या टेक्निकली किंवा राजकीय जी स्थिती आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जर यायचं असेल तर एनडीए मध्ये सामील व्हावं लागेल किंवा काय जे आहे त्या वरिष्ठ लेवलवरती दादांनी जे काही चर्चा झालेल्या असतील किंवा ज्या संदर्भामध्ये दादांचे वक्तव्य असेल तर त्याचा सगळा साधक बाधक विचार करूनच माननीय दादांनी आपली भूमिका मांडलेली असावी। कारण शेवटी विकासजी एका गोष्टीचा आणखी खुलासा पटकन करून टाका। सातत्यानं असं म्हटलं जातं खरं तर अजित पवारांच्या चितेचा अग्नी शांत होण्याच्या पूर्वीपासून ही चर्चा सुरू झालेली आहे। आपण ऐकतो आहोत की होय अजित पवारांचं हे शेवटचं स्वप्न होतं। तुम्हाला कधी अजित पवार असं बोलले होते की होय आता विलिनीकरण व्हायला हवं? नाही, आमच्या तर कधी असं दादांनी असं आमच्या समोर अनेक वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाली, परंतु दादांना असं वाटत होतं की एकत्र आलं पाहिजे। कारण शेवटी मतविभागणी आणि त्या सगळ्याचा फटका एकूण राजकारण करत असताना बसत होता आणि त्यामुळे कदाचित एनडीए कडे वाटचाल करण्यासाठीची किंवा त्यांना बरोबर घेण्याची भूमिका असू शकते, परंतु वरिष्ठ लेवलवरती फक्त राजकीय दृष्ट्या जे आज यश अपेक्षित होतं ते मतांमध्ये ध्रुवीकरण होत होतं आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता। त्यामुळे घड्याळ या चिन्हावरती एकत्र निवडणूक लढली तर त्याचं यश हे 100% चांगलं मिळू शकतं आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज जाऊ शकतो। थोडक्यात काय तर सत्ता कारणासाठी विलिनीकरण गरजेचं होतं असं अजित पवारांना मनातून वाटत असल्याची एक भावना विकास पासलकरांनी बोलून दाखवली। एक गुण इकडे मला वाटतं महेशजी आपल्या खात्यात जमा होतोय।